शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, सावित्रीबाई फुल्यांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, संत रविदास महाराजांचा। या ठिकाणी आज पॅन्थरचा 40वा वर्धापन दिन आहे, म्हणजे हा वाढदिवस आहे। हा वाढदिवस आपला आहे। हा पॅन्थर प्रेमीचा जो पॅन्थर ज्या काळामध्ये कॉलेजच्या काळामध्ये बघितलेला तो पॅन्थर मला आता काही दिसत नाही। फार वाईट वाटतं मला केव्हा केव्हा, पण आज मला या ठिकाणी बोलायची संधी दिली। परंतु एक सांगू इच्छितो, दादांचा काळ परत मला फोन आला, दादा राहायला 7 रस्त्याला होते। आमचा एक साधा गटाई चर्मकार त्या 7 रस्त्याच्या मेन फुटपाथवर ती एक वारकरी महिला विधवा होती, परंतु त्यांना कळवळा कसा असतो आणि त्या पॅन्थरचा जीव कसा तळमळतो, त्या महिलेला स्वतः आपल्या गाडीत घेऊन माझ्या ऑफिसला आले होते आणि ती विल्हेवाट लावत होती। म्हणजे विल्हेवाट लावत नाही, तिला आपण रोजगार देऊ। हे जेव्हा मी दादांना सांगितलं, ती दादांच्याकडे घरी गेली आणि रसायला रडायला लागली, कारण तिची मुलगी 13वीला कॉलेजला होती आणि पॅन्थरने असा नेहमी हात दिलेला आहे आणि हा हात सतत 40 वर्ष तेवढ ठेवणे ही काही काळची साधी बाब नाही। मला इथे सांगायला आनंद वाटतो, मला अमेरिकेमधील न्यू एज इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचा लास वेगास येथे डॉक्टरेट मिळाली। मी डॉक्टरेटचा प्रबंध या गटाई चर्मकारावर लिहिला। जो उन्हा पावसात ताण्यात बसतो त्याच्यावरती त्याची व्यथा, हा चर्मकार आला कुठून, ही चप्पल आली कुठून। मी इसवी सनापूर्वीचा अभ्यास केला, संपूर्ण 3 महिने अमेरिकेला होतो। आज मला आनंद वाटतो, सांगलीला पीएचडी, ते डॉक्टरेट म्हणजे पीएचडी झाली, मी काय डॉक्टर तर होऊ शकत नाही। तर ही पीएचडी मी घेताना मला माझे वडील आठवले, आम्ही 6 भावंड, परंतु मी काहीतरी या समाजाचं देणं लागतो यासाठी काम करायची माझी ही तयारी आहे। या ठिकाणी मी दादांना आणि त्याप्रमाणे मी सांगली जिल्ह्यातला आहे, खुद्द सांगलीला मराठला दुकान आहे आपलं, सांगलीचाच आहे, तुमच्या बाजूलाच आहे। मी सिटीमध्ये आहे, तुम्ही खेडेगावचा। कारण का आज मुंबईमध्ये तुम्ही कुठे गेलात तर आपण आपल्या माणसाला जगवायला शिकवा, त्याला उद्योगधंद्याला लावा, हे सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे। आणि वर्धापनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन दादांनी मला जिथे बोलण्याची जी संधी दिली, मी त्यांचा अत्यंत आभारी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।